नमस्कार मित्रांनो, माझे नाव पूजा दिलीप घाडगे. मी अशोकरामाने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च या कॉलेजची विद्यार्थिनी असून आज तुमच्यासमोर इथे उभे आहे तो एक विषय घेऊन. आणि त्या विषयाचं नाव आहे मित्रांनो लॉकडाऊन शाप के वरदान. परंतु हा विषय आपल्यासमोर मांडण्याच्या आधी मी ज्यांचे आभार मानू इच्छिते ते म्हणजे शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर यांचे आभार मानायचे कारण इतकेच की त्यांनी हा अतिशय चांगला प्लॅटफॉर्म आमच्यासाठी तयार करून दिला की जेणेकरून आम्ही आमचे विचार संपूर्ण राज्यासमोर मांडू शकू. गेले कित्येक दिवस आपण सर्वजण पाहतच आहोत की कोरोनामुळे या देशामध्ये नवे तर या जगामध्ये त्याचे थैमान मांडलेले आहेत. कित्येक लोकांचे प्राण, कित्येक लोकांचे बळी यामध्ये गेलेले आहेत. परंतु आता हे कुठेतरी थांबवायला हवे. पण त्यासाठी एकच पर्याय आपल्या संपूर्ण जगासमोर आहे, तो म्हणजे लॉकडाऊन. तर लॉकडाऊन मित्रांनो हा आपल्यासाठी आहे. तर सर्वांनी यामध्ये आपण विचार केला पाहिजे की का बरं हा लॉकडाऊन आपल्यासाठी असेल. तर यामध्ये लॉकडाऊन म्हणजे काय, फक्त आपल्याला घरी राहायचे आहे, फक्त घरी राहायचे आहे. तर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे हा एक त्यामागचा उत्तम पर्याय होऊ शकतो. आतापर्यंत आपल्या भारतामध्ये जवळजवळ 3 लॉकडाऊनचे टप्पे झालेले आहेत. 23-24 मार्चला आपण पहिला लॉकडाऊन आपल्या भारतामध्ये आणला, ज्याचेच नाव जनता कर्फ्यू म्हणून पुढे आले. यामध्ये कोणी घराच्या बाहेर पडायचं नाही, फक्त आपल्या घरामध्ये सुखरूप राहायचं. जर आपण घरामध्येच राहिलो तर कोरोना हा आपल्या घरामध्ये येऊ शकत नाही. तसेच यानंतर लॉकडाऊन 3 लॉकडाऊन झाले. त्यानंतर आताच मिळालेल्या बातमीनुसार कालच नरेंद्र मोदीजी जे आपले पंतप्रधान आहेत त्यांनी 18 मे पासून लॉकडाऊन नंबर 4 हा चौथा टप्पा लॉकडाऊनचा सुरू केलेला आहे. तर त्यांनी ही बातमी दिलेली आहे की चौथा लॉकडाऊन जो असेल तो पूर्णपणे नव्या रूपात, नव्या ढंगात आणि नव्या नियमांसह बनलेला असेल. तर त्याची माहिती ते आपल्याला 18 मेच्या आधी देणार आहेत. तर हा जो लॉकडाऊन आहे तो आपल्यासाठी आहे. तर आपण सर्वांनी त्याचे स्वागत केले पाहिजे. कारण 2020 हे शहर जिवंत राहण्याचे वर्ष जरी म्हणले तरी यात काही चूक ठरवता येणार नाही. पैसे काय आपण नंतरही कमवू, 2021ला कमवू. पण जर आपण माणूसच आपला राहिला नाही तर आपण करणार तरी काय. पैसे मिळवून तरी कोणासाठी ठेवायचे. माणुसकीला माणुसकीची साथ मिळाली की सर्व काही अगदी आपल्या मनासारखे होऊन जाईल. तर यामध्ये घाबरून न जाता फक्त आपल्या डॉक्टरांवरती असेल, सफाई कामगार असतील, पोलीस असतील किंवा इतर जे मेडिकल फील्डमधले जे कर्मचारी आहेत त्यांचे आपण अगदी मनापासून आभार मानले पाहिजे की ते आज तिथे उभे आहेत. त्यामुळे आपण अगदी मनापासून इथे सुरक्षित आहोत. आणि मला सार्थ अभिमान आहे आपल्या महाराष्ट्र पोलीस यांचा. तसेच आरोग्य कर्मचारी सर्वांचा मला अभिमान आहे. नर्स असतील आणि यामध्ये जे नाव नेहमी राहिले जाते ते म्हणजे फार्मासिस्ट हा एक औषध निर्माता असून त्याच्यामुळेच आपण जे काही या आजारांवरती औषध आपल्याला हवे असते ते तयार करणारे एकमेव पर्याय किंवा औषधाचे जे मूळ स्रोत आपण म्हणू शकू तो म्हणजे फार्मासिस्ट हा एक इम्पॉर्टंट रोल प्ले करेल असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. फार्मासिस्ट हा डॉक्टर जरी नसला तर डॉक्टर हे संपूर्णतः फार्मसीशिवाय अपूर्ण आहेत. तर याच फार्मासिस्टना मी अगदी मनापासून धन्यवाद देते की त्यांच्यामुळे आज आपण बरेचसे औषध आपल्या जगामध्ये असेल किंवा आपल्या भारतामध्ये आपण त्याची निर्मिती करून आपण त्याचा आज कित्येक ठिकाणी उपयोग करीत आहोत. आज लॉकडाऊन जरी आपल्या देशामध्ये चालत आलेला असेल तरीही एक व्यक्ती जो काबाड कष्ट करून आपल्या सर्वांचे पोट भरत आहे तो म्हणजे शेतकरी. तर शेतकऱ्याचे पण आपण यामध्ये आभार मानले पाहिजे की तो आज दिवस रात्र ऊन वारा न बघता, पाऊस पाणी न बघता तो घराबाहेर पडून आपल्या लोकांचे, सर्व लोकांचे, शहरातील असो सर्वांचे पोट भरण्याचे काम करीत आहे. तर आज असे झालेले आहे की आधी गावातील लोक शहराकडे कामधंदा मिळवण्यासाठी जात असत, परंतु आता हे चित्र आपल्याला पलटताना पाहायला मिळते की जे मजूर असतील मुंबईसारख्या शहरात, मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या शहरातील लोक आज गावाकडे येताना मिळत आहेत. आणि यासारखी सुखकर बातमी आपल्याला कोणती असू शकते. तर हे चित्र फक्त न दिसणाऱ्या कोरोनामुळे झाले आहे. पण हेही लक्षात ठेवा, जसं कोरोना आपल्याला दिसू शकत नाही
तर तो पूर्ण जगामध्ये त्यांनी थैमान घातलेले आहे. तसेच न दिसणारा देव हाही आपल्या पाठीशी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर पुनश्च मी सर्वांना सांगू इच्छिते की लॉकडाऊन हा आपल्यासाठी आहे आणि आपण लॉकडाऊनसाठी आहोत. आपण सर्वांनी घरामध्ये राहायला पाहिजे.